ऑपरेशन टायगरवर उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे। हिम्मत असेल तर खासदार फोडून दाखवा असा इशारा ठाकरेंनी दिलाय। सोबतच ईडी पोलीस बाजूला ठेवून एकही शिवसैनिक फोडून दाखवा असं आव्हानच त्यांनी दिलंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 3 खासदार आमच्या संपर्कात असल्याचं हिंगोलीमधील कळमनुरीचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी म्हटलंय। 6 खासदार आमच्याकडे येतील असा दावाही त्यांनी केलाय। येत्या 5 ते 6 दिवसांमध्ये ऑपरेशन टायगर संपणार असून त्यांच्या पक्षामध्ये कुणी राहणार नाही असा टोलाही बांगर यांनी लगावलाय। शिवसेनेकडून वर्षा गायकवाडांना पक्षामध्ये येण्याची ऑफर देण्यात आली आहे। खासदार नरेश म्हस्के यांनी वर्षा गायकवाडांना खुली ऑफर दिली आहे। काँग्रेस पक्ष सदैव महिलांचा अपमान करतो, बोलण्याची संधी देत नाही, त्यामुळे तुम्ही एनडीए मध्ये या असं नरेश म्हस्के यांनी म्हटलंय। दिल्लीमध्येही महाराष्ट्राचा पॅटर्न राबवला जातोय का अशी शंका आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली आहे। दिल्लीमध्ये भाजपचा विजय झाल्यास तो ईव्हीएमचा विजय असेल असं म्हणत आदित्य ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधलाय। राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवरून अजित पवारांनी टीका केली आहे। विरोधक रडीचा डाव खेळत आहेत अशी टीका त्यांनी केलेली आहे। मतदार संख्या कशी वाढली हे तुम्ही तपासा असंही अजित पवार म्हणाले। राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर मंत्री नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। विरोधकांचे जे खासदार विजयी झालेले आहेत त्यांनी आधी राजीनामे द्यावेत अशी मागणी त्यांनी केलेली आहे। तर विरोधकांना ईव्हीएम वरून रखडण्याची सवय झालेली आहे अशी टीकाही राणेंनी केली आहे। सुप्रिया सुळेंनी महाराष्ट्रातील निकाल मान्य करत त्यांचं स्वागत केलेलं आहे। त्यामुळे राहुल गांधींनी यावर आक्षेप घेण्याला काहीच अर्थ नाही अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। महाराष्ट्रामध्ये बोगस मतदार नोंदणी झाल्याचा आरोप बावनकुळेंनी फेटाळलाय। राहुल गांधींच्या वक्तव्यावरून मंत्री उदय सामंत यांनी टीका केलेली आहे। हा महाराष्ट्रातील मतदारांचा अपमान असल्याची टीका त्यांनी केली आहे। तर मतदारांचा टक्का वाढल्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखतंय असा टोलाही सामंतांनी लगावलाय। कृषी विभागातील खरेदी गैरव्यवहार प्रकरणी पुरावे असल्याशिवाय धनंजय मुंडेंवर कारवाई होणार नाही असं वक्तव्य अजित पवारांनी केलेले आहे। आरोपांची शहानिशा केल्यानंतरच कारवाई केली जाईल असंही त्यांनी म्हटलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेतील खासदार सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या तालिका अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली। पहिल्यांदाच त्यांनी ही जबाबदारी पार पाडलेली आहे। सुनेत्रा पवार यांच्यासह 8 खासदार तालिका अध्यक्षपदी असणार आहेत। वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना ग्रामीण आणि दुर्गम भागामध्ये आरोग्याच्या सेवा देणं बंधनकारक असणार आहे। या पार्श्वभूमीवर आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या आहेत। राज्यामध्ये सध्या भाजपकडून संघटन पर्व सुरू करण्यात आलेलं आहे। या पर्वामध्ये 1.5 कोटी प्राथमिक सदस्य करण्याचा मानस भाजपकडून ठेवण्यात आलेला होता। मात्र 1 जानेवारीला ही सुरुवात झालेली आहे आणि आतापर्यंत तब्बल 1 कोटी 2 लाख प्राथमिक सदस्य भाजपसोबत जोडले गेलेले आहेत अशी माहिती भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेली आहे। पालघरमध्ये भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू झालंय। सामाजिक श्रमिक शिवक्रांती संघटनांचे प्रमुख संजय पाटील यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय। यावेळी विविध पक्षातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केलाय। रवींद्र चव्हाण, जिल्हाप्रमुख भरत राजपूत यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडलाय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील अपात्र लाडक्या बहिणींचा आकडा 5 लाख इतका झालेला आहे। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स पोस्ट करून ही माहिती दिलेली आहे। अपात्र महिलांना योजनेतून वगळण्यात येत आहे। तसंच पात्र लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेतले जाणार नसल्याचं ते म्हणाले। पात्र महिलांना कुठल्या तरी एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या अपात्रतेवरून आदित्य ठाकरेंनी हल्लाबोल केलाय। पालिका निवडणुकांनंतर लाडकी बहीण योजना बंद होईल असा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय। मत दिल्यानंतर जर लाडक्या बहिणी अपात्र ठरत असतील तर त्यांच्या मतांवर निवडून येणारे आमदार आणि महायुतीचं सरकार सुद्धा अपात्र ठरणार का
असा सवाल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केलाय। हिंगोलीमध्ये लाडक्या बहिणींच्या नावाआड पुरुषांनी योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलेलं आहे। कारवाईच्या भीतीनं 4 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेतून माघार घेतलेली आहे। माघार घेतलेल्या 8 लाभार्थ्यांपैकी 4 पुरुष असल्याचं उघड झालं। आधार कार्डवर महिलांचा फोटो लावून या चौघांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता। पुण्यामध्ये एसटीच्या ताफ्यामध्ये लवकरच नव्या 100 एसटीच्या बसगाड्या दाखल होणार असल्याची माहिती मिळते। पुढील 2 आठवड्यात एसटीच्या मालकीच्या 2 बसेस दाखल होतील। प्रवाशांची वाढती मागणी पाहता महामंडळाकडून 2000 नव्या बसेस विविध विभागामध्ये दिल्या जाणार आहेत। दिल्ली ते संजाणपर्यंत कार्यरत असलेली समर्पित मालवाहू रेल्वे सेवा आता पालघरच्या सफाळे रेल्वे स्थानकापर्यंत सुरू होणार आहे। फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावर ही सेवा सुरू होईल। सध्या पालघर आणि सफाळे स्थानकालगत डीएफसी आणि पश्चिम रेल्वे यांच्या रूळ विद्युत जोडणी करणं त्याचबरोबर सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याचं काम सुरू आहे। मुंबईकरांना यंदाच्या वर्षामध्ये नव्या धाटणीचे लोकल मिळणार आहे। नव्या लोकलचे डिझाईन जुन्या लोकलपेक्षा वेगळं असेल। वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर लोकलच्या डिझाईनमध्ये बदल केले जातील। नव्या डब्यांची रचना अधिक मोकळी असेल, म्हणजेच सध्याच्या ईएमयू लोकलच्या तुलनेमध्ये नव्या डब्यांमध्ये जास्त जागा असेल। पश्चिम रेल्वेवर आज रात्री 10 ते रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंत 13 तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे। 100 वर्षांपेक्षा जुन्या पुलाचे गर्डर बदलण्याचे काम होणार आहे आणि त्यामुळे सेंट्रल आणि ग्रँड रोड स्टेशन दरम्यान असलेल्या पूल क्रमांक 5 चे जुने स्टील गर्डर बदलण्यासाठी हा ब्लॉक घेतला जाईल। मध्य रेल्वेची प्रवासी आरक्षण प्रणाली आणि कोचिंग रिफंड आणि अन्य काही सेवा 3 तास बंद राहणार आहेत। शनिवारी रात्री 11:45 ते मध्यरात्री 3:15 ही सेवा बंद असेल। डेस्टी फ्रॅगमेंटेशन मुंबई पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टीम बंद ठेवली जाणार आहे। गुजरातमधून महाराष्ट्रामध्ये अवैधरित्या विक्रीसाठी वाहतूक केला जाणारा लाखो रुपयांचा माल वन विभागानं ताब्यात घेतलाय। या कारवाईमध्ये 20 लाखांपेक्षा अधिक मुद्देमाल वन विभागानं ताब्यात घेतला असून ट्रक चालकाला सुद्धा अटक करण्यात आली आहे। सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालयासाठी नव्या एमआरआय मशीनचा मंजुरीचा मार्ग आता मोकळा झालाय। सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजित पवारांकडे मागणी केली होती आणि यानंतर नव्या मशीनसाठी मंजुरी देण्यात आली आहे। सांगलीच्या महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील म्हैसाळमध्ये कृष्णा नदी 1 टीएमसी क्षमतेचा बंधारा उभारला जातोय। मात्र या बंधाऱ्यामुळे नदीकाठची शेती पाण्याखाली जाण्याची भीती आहे। त्यामुळे शासनानं या संदर्भातली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा बंधाऱ्याविरोधात आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांनी दिलाय। माघी एकादशी निमित्तानं मंदिर समितीच्या वतीनं विठ्ठल रुक्मिणी मातेची नित्यपूजा पार पडली। मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांनी सपत्नीक पूजा केली। माघी एकादशी निमित्तानं विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी तब्बल 4 लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल झालेत। सांगलीमध्ये कृष्णामाई महोत्सवाचा मोठ्या दिमाखात शुभारंभ झालेला आहे। कलश पूजन आणि कृष्णामाईची ओटी भरून महोत्सवाचा शुभारंभ झालाय। या निमित्तानं हजारो महिलांनी कृष्णा नदीच्या काठावर गर्दी केली होती। अमेरिकेमध्ये अवैधपणे राहणारे आणखी 487 भारतीय नागरिक मायदेशी परतणार आहेत। डोनाल्ड ट्रम्प सरकारनं हा आदेश जारी केलाय। परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे। रतन टाटा यांच्या मृत्यूपत्रानं सर्वांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। टाटा यांनी त्यांच्या एकूण संपत्तीपैकी 1/3 संपत्ती मोहिनी दत्ता यांना दिलेली आहे। मोहिनी दत्ता या 500 कोटींच्या संपत्तीच्या मालकीण असणार आहेत। पाकिस्तानची अंतराळ संस्था सुपार्को आता चंद्रावर रोव्हर पाठवणार आहे। पाकिस्तानचा रोव्हर पाकिस्ताननं चंद्रावर रोव्हर पाठवण्यासाठी चीनच्या अंतराळ संस्था CNSA सोबत करार केलेला आहे। चीनच्या मदतीनं पाकिस्तान आपलं रोव्हर दक्षिण ध्रुवावर उतरवणार आहे।